होळी साजरी करण्याचे पौराणिक आणि वैज्ञानिक कारण. होळी हा रंगाचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते. यामागे दोन कारण आहे. पौराणिक कारण. राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हादला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी राजाने प्रल्हादाला मारण्यासाठी बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीत न जाळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला, परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होलिका भस्म झाली. या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्याचा विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगांचा सण आहे. या सणाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत असतात. या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताक्षनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्लीबोळातून गात सुटतात. होळी रे होळी पुरणाची पोळी किंवा होळीला गवऱ्या 5-5 डोक्यावर नाच नाच. लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सुवासिनी मुलं मुली मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. वैज्ञानिक कारण. होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते. यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.